लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक भागातून शेकडो गाड्यांसह कार्यकर्ते वडीगोद्रीकडे निघालेत। राज्य सरकार ओबीसींच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे। सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका तात्काळ स्पष्ट करावी, तसं न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी आंदोलकांनी दिलाय। तर शेकडो कार्यकर्ते बीडमधून गाड्यांमधून आता वडीगोद्रीकडे निघालेले आहेत। आपल्याला माहिती आहे लक्ष्मण हाके हे सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करतायत। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी न करण्याची मागणी आहे आणि त्याबाबत स्पष्ट करावी सरकारनं भूमिका, अशीच मागणी आता ओबीसी समाजातून स्पष्ट होते। तर वडीगोद्रीकडे निघालेले हे आंदोलक आहेत, गाड्यांमधून निघालेले हे सगळे आंदोलक आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या वतीनं सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने बीडवरून जे आहे ते गाड्यांचा ताफा निघालेला आहे। खरं तर 200 गाड्यांहून अधिक जे ओबीसी बांधव आहे गाड्या घेऊन वडीगोद्री येथे पोहोचत आहे। मराठा आंदोलनानंतर ओबीसी आंदोलन हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। हेच चालू का आमच्या ओबीसी बांधवावर जे अन्याय चालू आहे सरकारनं, तरी या येणाऱ्या काळामध्ये आमच्या ओबीसी मधल्या कोणी आरक्षणाला धक्का न लावता त्यांना द्यावं, पण आमच्या आरक्षणामधला कोणी डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न करू नये। जर असं झालं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। बरं, कुठं निघालात, किती गाड्या आहेत आणि काय मागणी? वडीगोद्री येथे केस तालुका येथून निघाला 300 ते 400 गाड्याचा ताफा हाके सरांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक मुकान निघाला आणि ओबीसींची जी मागणी आहे ती लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी। ज्या पद्धतीने जरांगे पाटलांच्या उपोषणाची पहिल्या ते दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळ पाठवून त्या सरकारने दखल घेतली आहे, त्या पद्धतीमध्ये अजून काही ओबीसी समाजाच्या उपोषणाची अजून काही दखल घेतलेली नाही।